नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आपण हिडिंबा मंदिर, मन्नू मंदिर वगैरे बघितलं. तर आज आपण आपला मनालीमध्ये दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण जातो आहे रोहतांग पास, अटल टनल हे सर्व बघायला जातो आहे. तर व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ आवडला असेल कमेंट करून नक्की सांगा. तर चला जाऊया आणि आपला प्रवास आपण सुरू करूया. चला. तर आपण आता आपल्या हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि आपण सकाळी नाश्ता करणार आहे, कारण आपण लवकर निघालो आहे आणि आपण आपल्यासाठी स्पेशली लवकर नाश्ता करायला सांगितलेला. तर आपण आता नाश्ता करून आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. तर फायनली आपण नाश्ता करून रूमवरनं निघालेलो आहोत, बघू शकताय. तर आपण रोहतांग पासला जाण्यासाठी 3 जिप्सी केलेल्या आहेत, कारण आपली बस तिथे जाणार नाही. तर आपण 3 जिप्सी केलेल्या आहेत. तर त्या जिप्सीच्या ठिकाणी आपण आता जात आहोत. तर आधी आपण कपड्याच्या दुकानात जाणार आहे. गुड मॉर्निंग सर, बघू शकता आपण. ड्रेस और शूज रहेगा, वो है 250 पर पर्सन. सेट में शूज रहेगा, ड्रेस रहेगा, उसके बाद ग्लव्स सॉक्स लेंगे, वो आपको परचेज करना पड़ेगा, वो रहेगा 100 का. ओके. बच्चों को बच्चों का भी सेम रेट है 250. हाँ जी, सॉक्स ग्लव्स लेंगे वो परचेज करना पड़ेगा, नॉर्मल सॉक्स नहीं चलता. आ जाइए आगे ना. तर आता आपण आपले कपडे घेत आहोत. तर रेट तर तुम्हाला माहिती पडलेलंच आहे. पर पर्सन 250 रुपये. त्याच्यात तुम्हाला कपडे येतील आणि बुटं येतील. शॉक्स तुम्हाला वेगळे घ्यावे लागतील, त्याचे 100 रुपये वेगळे होतील. ग्लव्स तुम्हाला वेगळे घ्यावे लागतील, त्याचे 100 रुपये होतील. तर चला आपण आपले कपडे घालून आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. बघू शकता सर्वजण कपडे घालायला लागलेले आहेत. तर कपडे घातल्यानंतर आपण आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर बघू शकता समोर सुंदर नजारा. आता आपण रोहतांग पासला जात आहोत. रोहतांग पासला जायला तुम्हाला 4x4च गाडी करावी लागेल, दुसऱ्या गाड्यांना तिथे जाण्यास परवानगी नाही आहे. तर आपण बर्फ बघण्यासाठी रोहतांग पासला जात आहोत. तर बघू शकता आपली एक गाडी पुढे जात आहे. आपण 3 जिप्स्या केलेल्या आहेत, आपण 20 जण आहे. तर एक गाडी आपल्याला पडलेल्या 6,500ला, अशा आपण 3 गाड्या केलेल्या आहेत. कारण आपण मनालीला आलो आहे, शिमला आल्यानंतर आपण मनालीला आलो आहे. ते इथे कुठेच बर्फ नाही पडलेला आहे, पण रोहतांग पासला बर्फ पडलेला आहे. त्याच्यामुळे आपण आता रोहतांग पासला जात आहोत. एवढ्या लांब येऊन बर्फ बघायला मिळाला आणि असंच रिटर्न घरी परत यायचं म्हणजे काय उपयोग नाही. थोडे पैसे खर्च झाले ठीक आहे, पण बर्फ बघूनच आपण आपल्या घरी परतणार आहे. तर चला आपण आपला प्रवास सुरू ठेवूया. तुम्ही या नजाऱ्याचा आनंद घ्या. चला.
तर रस्ते बघू शकताय, घुमावदार रस्ते आहेत, वळणावळणाचे रस्ते आहेत आणि आपल्याला 13,500 फूट उंचीवर जायचं आहे. तर बघू शकताय फार खतरनाक रस्ते आहेत, सिंगल रोड आहे आणि कुठे कुठे रस्ते फार खराब आहेत. तर बर्फ बघू शकताय, वाहत्या पाण्यामध्ये बर्फ जमलेला आहे, बघू शकताय बर्फ. तर वरती कसा नजारा असेल तर आपण पोचल्यावरच आपण बघू शकतोय. तर आता आपण आपला प्रवास सुरू ठेवलेला आहे आणि आपण अर्धा पल्ला कापलेला आहे आणि आपण आता अर्ध्या पल्ल्याच्या वर आलेलो आहोत. अजून आपला अर्धा प्रवास बाकी आहे. तर वरती बघू शकताय डोंगरावर बर्फ दिसतोय आणि रस्ते बघू शकताय, फारच डेंजर रस्ते आहेत. काही काही ठिकाणी रस्ते खचलेले आहेत. तर आपल्याला मनालीपासून रोहतांग पासला यायला 2 तासाची रनिंग आहे, 2 ते 2.5 तासाची. आणि आपल्याला 13,500 फूट वरती चढायचं आहे. तर 13,500 फूट वरती चढल्यावर काय नजारा असेल ते आपल्याला गेल्यावरच समजणार आहे. पण बर्फ पडलेला आहे हे 100% आहे. आणि डोंगरावरचा व्ह्यू बघू शकताय, वरती बघू शकताय डोंगरावरती बराच बर्फ पडलेला आहे. वरच्या साईडला बर्फ पडलेला आहे भरपूर, खाली काही नाही आहे. तर चला आपण आपला प्रवास सुरू ठेवूया. आणि खाली रस्ते बघू शकताय, वळणावळणाचे रस्ते आहेत आणि खाली खोल दरी बघू शकता किती आहे. तर रस्ते बघू शकता, रस्ते किती डेंजर रस्ते आहेत.
रस्त्याच्या बाजूला कठाडे वगैरे काही नाहीत, खूप डेंजर रस्ते आहेत. आणि समोर डोंगरावर बघू शकताय पूर्ण बर्फ. व्ह्यू बघू शकताय, फार सुंदर व्ह्यू आहे. तर थोड्याच वेळात आपण रोहतांग पासला पोहोचणार आहे. बघू शकताय डोंगरावरती बर्फ बघू शकताय, खूप सुंदर नजारा आहे. तर आपल्याला आतुरता आहे बर्फ बघण्याची आणि थोड्याच वेळात आपण रोहतांग पासला पोहोचणार आहे. रोड चांगला आहे, काही ठिकाणी थोडासा खराब आहे. तर वरती पोचल्यावर आपल्याला सुंदर नजारा बघायला भेटणार आहे. वरच्या टॉप लेवलला बर्फ पडलेला आहे डोंगरावरती, खालच्या साईड बर्फ नाही आहे. तर आता आपण आपला प्रवास पुढे सुरूच ठेवूया. थोड्याच वेळात आपण रोहतांग पासला पोहोचणार आहोत आणि आपल्याला सुंदर नजारा बघायला मिळणार आहे. चला आपण आपला प्रवास सुरू ठेवूया. तर समोर बघू शकता सुंदर नजारा आहे, फारच सुंदर नजारा आहे. हे रस्ते बघू शकताय, वळणावळणाचे रस्ते आहेत. तर बघू शकता रोहतांग पासचे सुंदर नजारे बघू शकताय तुम्ही. फार सुंदर नजारा आहे, बघू शकताय. डोंगरावर बर्फ पडलेला आहे. रस्ते बघू शकताय, रस्ता कसे आहे, घुमावदार रस्ते आहेत. वर चढत 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 जातात. आपण 13,500 फूट वरती जात आहोत. बघू शकताय जिमनी, जास्त तुम्हाला इथे जिमनीच बघायला मिळतील 4x4. सर्व घुमावदार रस्ते आहेत आणि या रस्त्याचा आनंद घेत आपण रोहतांग पासच्या दिशेने प्रवास करत आहोत.
समोर बघू शकताय सफेद चादर पसरलेली आहे डोंगरावरती. बर्फ कमी आहे पण वरच्या बाजूला अजून जास्त बर्फ आहे. ते आपल्याला गेल्यावरच समजेल. तिथे पण मी तुम्हाला नेणार आहे. तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघून घ्या आणि आनंद घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची फार गरज आहे. तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ मी बनवत जाईल. तर आपण आता थोड्याच वेळात रोहतांग पासला पोहोचणार आहोत. चला आपण आपला प्रवास असाच सुरू ठेवूया. फायनली मित्रांनो आपण रोहतांग पासला पोहोचलेलो आहे. आणि बघू शकताय समोर बर्फ पडलेला बघू शकताय. समोर बर्फ पडलेला आहे बघू शकताय. तर आपण आता रोहतांग पासला पोहोचलेलो आहे. हाय गाइस हम लोग पहुंच चुके हैं. खूप थंडी आहे, बर्फ थोडाच आहे पण थंडी खूप आहे. हे बघ काय करू का. तर गर्दी बघू शकताय, गर्दी केवढी आहे. तर आपण थोडं इथे आता नाश्ता वगैरे करणार आहे. बघू शकताय इथे बर्फ थोडा कमी आहे. वरच्या साईडला बर्फ जास्त आहे. तर आपण वरच्या साईडला जाणार आहे. बघू शकताय राईड पाहिजे तुम्ही राईड घेऊ शकताय. 2 किलोमीटरची राईड असते. 2,500 रुपये पॅकेज आहे त्यांचं. तुम्हाला 2.5 किलोमीटर बर्फामध्ये घेऊन फिरून आणतील. तर आपण आता वरच्या साईडला जात आहोत. बघू शकताय वरच्या साईडला जास्त बर्फ आहे पण वरच्या साईडला ऑक्सिजन लेवल पण फार कमी आहे. तर बघूया कसं मॅनेज होत आहे ते. खाली बघू शकताय गर्दी बघू शकताय. आणि सर्व 4x4 गाड्या आहेत.
आणि ते 4x2ला अलाउड नाही आहे. आणि वरती बघू शकताय, आपण आता वरती आलो आहे. तर मित्रांनो, आपण रोहतांग पासला वरच्या चोटीवरती आलेलो आहोत. बघू शकताय रोहतांग पासला. जर मनालीला यायचं असेल तर तुम्ही रोहतांगला येऊन बर्फाचा आनंद घेऊ शकताय. खूप छान बर्फ पडलेली आहे. तर आम्ही फुल एन्जॉय करतोय. तुम्ही जर आला असाल तर तुम्ही पण रोहतांग पासला नक्की या. बघू शकताय सूर्यदेवता एकदम कडक ऊन पडलेला आहे. तर चला आम्ही आता एन्जॉय करतोय. तर बघू शकताय सर्व लोक एन्जॉय करत आहेत. आणि इथे भरपूर बर्फ आहे. बघू शकताय खालती बर्फ नव्हता पण इथे भरपूर बर्फ आहे. इथे ऑक्सिजन लेवल पण थोडा कमी आहे. तर इथे यायला चढायला खूप त्रास झाला. वरती आल्यावर काय वाटलं नाही. तर बघू शकताय बर्फ बघू शकताय. फायनली आपल्याला इथे बर्फ बघायला मिळाला, ते छान झालं. बघू शकता राईड करू शकताय तुम्ही. तर मित्रांनो बघू शकताय आम्ही खूप एन्जॉय करत आहोत बर्फामध्ये. एक नंबर मजा येत आहे. आणि आम्ही आमचे सर्व कपडे काढलेले आहेत आणि आपल्या नॉर्मल कपड्यावर आहे. थंडी भरपूर आहे, थंडी लागते भरपूर, पण थोडं आता ॲडजस्ट करावं लागेल. त्यांच्या कोटमध्ये किती फोटो काढायचे ना. चला आपण एन्जॉय करू. तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओमध्ये हा बर्फाचा आनंद घ्या. आणि जमलंच तर तुम्ही पण नक्की या. आयुष्य थोडं असतंय, ते आयुष्य एन्जॉय करा. चला. तर बघू शकताय खूप छान वातावरण आहे. ऊन भरपूर आलं आहे पण बर्फ हीच तसाच पडलेला आहे. तर बघू शकताय साड्या वगैरे घालून फोटोशूट चालू आहे इकडे. तर फायनली मित्रांनो आपण रोहतांग पासमधून निघालेलो आहोत आणि आपण आपल्या परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. आणि आता आपण जातोय अटल टनलच्या दिशेने. बघू शकता आपण मनालीला खाली उतरलेलो आहोत. रोहतांगवरनं आपण खाली उतरलेलो आहोत. 2 तास लागले आपल्याला खाली उतरायला. आणि आपण आता अटल टनलच्या दिशेने जात आहोत. बघू शकताय आपल्याला एक ब्रिज लागलेला आहे. त्या ब्रिजवरनं आपण क्रॉस करून अटल टनलच्या दिशेने जात आहोत. क्लायमेट एकदम साफ आहे. बघू शकताय तर आपण आता पहिला आपल्याला लागणार आहे सोलांग व्हॅली. पण सोलांग व्हॅलीला आपण थांबणार नाही कारण सोलांग व्हॅलीला बर्फ पडलेला नाही तसल्या, त्याच्यामुळे तेवढं काय तिथे काय आहे नाही. बर्फ पडला का तिथे भरपूर काय असतं, स्केटिंग वगैरे चालू होतं. पण आता बर्फ नाही म्हणून तिथे आता का सध्या काय नाही ते तुम्हाला दाखवतो मी. नजारे खूप सुंदर आहेत. बघू शकताय आपण बर्फ पण बघितला, पण आपल्याला फिरायला पण मिळलं. कारण सर्वीकडे बर्फ पडला तर आपल्याला फिरायला नसतं मिळलं. आपल्याला रूममधून बाहेर पण निघायला नसतं मिळलं. पण आपल्याला पूर्ण फिरायला पण मिळलं, सर्व बघायला पण मिळलं आणि बर्फ पण बघायला मिळलं. हे फार छान झालं. तर बघू शकता आपण थोड्याच वेळात सोलांग व्हॅलीला पोचणार आहे. आणि सोलांग व्हॅलीनंतर आपण अटल टनलला पोचणार आहे. तर बघू शकता आपण सोलांग व्हॅलीला आलेलो आहोत. भरपूर इथे दुकान आहेत. तुम्ही नाश्ता वगैरे तुम्हाला जे काय पाहिजे तुम्ही खाऊ शकताय. इथे बरीच दुकानं आहेत. आणि बाजूलाच एक मैदान आहे, तिथे स्केटिंग वगैरे चालतं, ते पण तुम्हाला दाखवतो मी. बघू शकताय सोलांग व्हॅली. बर्फ पडल्यानंतर सुंदर नजारा असतो इकडचा. पण आता बर्फ नसल्यामुळे तेवढी काय मजा नाही. तर बाजूला बघू शकताय मैदान आहे. ह्याच मैदानात बर्फ पडल्यावर स्केटिंग वगैरे चालतं, स्पोर्ट्स होता त्याच्यात. बघू शकता बाजूचं मैदान. इथे बर्फ पडल्यानंतर स्केटिंग वगैरे चालतं. इथे पॅराग्लायडिंग पण होत आहे. तर इथे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होतात. बर्फ पडल्यावर खूप छान वातावरण असतं इथे. तर आता आपण सोलांग व्हॅलीच्या पुढे आलेलो आहोत आणि आपण आता अटल टनलच्या दिशेने जात आहोत. सध्या तरी काय बर्फ पडलेला नाही आहे इथे. बघू
शकता आपण आता अटल टनलच्या दिशेने जात आहोत. बघूया आता अटल टनलला किती गर्दी आहे ती. फोटो काढायला व्हिडिओज बनवायला भरपूर गर्दी असते. आणि समोर बघू शकता डोंगरावर बर्फ पडलेला आहे. तर हा रोड तुम्हाला लेह लडाखला जायला अटल टनलमधून फार इझी झालेला आहे. पहिलं रोहतांगवरनं खूप लांब पडायचं, पण आता अटल टनल झाल्यापासून इथून अंतर कमी झालेलं आहे. आणि बघू शकता बाजूलाच व्यास नदी. थोड्याच वेळात आपण आता अटल टनलला पोहोचणार आहोत. बघू शकताय समोर बर्फ बघू शकताय. वरती डोंगरावरती जिकडे तिकडे बर्फ पडलेला आहे. बघू शकता पॅराशूट राईड करायला कोणीतरी चाललेलं आहे. पॅराग्लायडिंग. आणि फायनली बघू शकताय आपण अटल टनलला पोचलेलो आहोत. आपण बस पार्किंगला लावून आपण आता अटल टनलच्या दिशेने जात आहोत. तर आपण फक्त इथे फोटो व्हिडिओज वगैरे बनवणार आहे, बाकी काय काम नाही आपलं. बघू शकताय फुल सिक्युरिटी आहे. तर आपण आता इथे फोटो वगैरे काढणार आहे. भारत माता की जय. भारत माता की जय. तर मित्रांनो, आपण आज गेलो रोहतांग पास, अटल टनल आणि बस एवढंच केलं आपण आज रोहतांग पासला भरपूर बर्फ होता. तर आपण बर्फावर खूप मजा केली. तर हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.